चला मित्रांनो, आजच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, पुन्हा एकदा एक महत्त्वाच्या जी महानगरपालिका आहे त्याची ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती आलेली आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका 21/8/2025 म्हणजे आजच्या डेटचं हे महत्त्वाचं नोटिफिकेशन. सरळ सेवेने जी आहे ती पदभरती भरली जाणार आहे. महत्त्वाच्या तारखा जवळपास 358 एवढी रिक्त पदे जी आहेत ते या जाहिरातीमध्ये भरली जातील. कुठली महत्त्वाची पदे आहेत, काय याच्यासाठी लागणारी पात्रता आहे, सर्व महत्त्वाच्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते तुमच्याशी डिस्कस करेल. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार. शेवटपर्यंत पाहत राहा. 21/8/2025 म्हणजे आजच्याच डेटचं हे महत्त्वाचं नोटिफिकेशन, ज्याच्यामध्ये एवढ्या खालच्या पदीच्या ज्या पोस्ट आहेत तुम्ही बघू शकता. जवळपास 20 ते 27 एवढ्या महत्त्वाच्या पोस्ट आहेत. कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल स्थापत्य, कनिष्ठ अभियंता विद्युत, लिपिक, टंकलेखक, सर्वेक्षक असेल, नळ कारागिरी, प्लंबर, फिटर, मिस्त्री, पंप चालक, अनुरेखक, वीज यंत्र, इलेक्ट्रिशियन, कनिष्ठ अभियंता, स्वच्छता निरीक्षक, चालक, यंत्रचालक, सहाय्यक अग्निशमन अधिकारी, अग्निशामक, उद्यान अधीक्षक, लेखापरीक्षक, डायलिसिस तंत्रज्ञ, बालवाडी शिक्षिका. त्याच्यानंतर 21 नंबरमध्ये GNM ANM स्टाफ नर्स आहे, ऑक्झिलरी नर्स आहे, औषध निर्माता आपली फार्मसी ऑफिसर आहे, लेखापरीक्षक, सहाय्यक विद्यार्थी अधिकारी, तारतंत्री, वायरमन आणि ग्रंथपाल अशा 27 ज्या पोस्ट आहेत त्याच्या जवळपास 358 एवढ्या जागा या पदभरतीमध्ये भरल्या जातील. ज्याच्यामध्ये आपल्या औषध निर्माण अधिकारीच्या 5 जागा फिलअप केल्या जातील. S10च्या अकॉर्डिंग तुमचं पेमेंट 19,200 ते 92,300 पर्यंत आपलं पेमेंट जाणार आहे. महत्त्वाच्या तारखा 22/8/2025 म्हणजे उद्याच्या डेटपासून ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट होतील आणि शेवटची तारीख आहे 12/9/2025 रात्री 12 वाजेच्या आत तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचे. महत्त्वाची वेबसाईट mc.government.in या वेबसाईटवरून जाऊन तुम्हाला यासाठी अप्लाय करायचे. खाली आता तुम्हाला आरक्षणानुसार खाली पदे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आता आपलं फार्मसी ऑफिसरचं जे पद आहे आपण इथे डिस्कस करू. बाकी जे विद्यार्थी ज्या पोस्टसाठी क्वालिफाय आहेत त्यांनी हे PDF चेकआउट करून घेऊ शकता. PDF आपलं आयडियल फार्मसी कोचिंग हे टेलिग्रामचं चॅनल, त्याच्यावरती तुम्हाला हे PDF भेटून जाईल. आता फार्मसी ऑफिसर जे आहे त्याची आपण पात्रता, किती जागा आहेत, कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत हे चार्टमध्ये एकदा डिटेलमध्ये जाणून घेऊ. त्याच्यानंतर महत्त्वाची पात्रता जी असणार आहे ती तुमच्याशी मी डिस्कस करेल. इथं 23 नंबरची जी आहे आपली औषध निर्माण अधिकाऱ्याची पोस्ट तुम्ही बघू शकता. टोटल 5 पदे आहेत आणि बाकी कॅटेगरीनुसार कसं डिव्हायडेशन आहे या 5 पदाचं तुम्ही इथं बघू शकता. विजा कॅटेगरी टोटल 1 जागा आहे. भजबमध्ये टोटल 1 जागा तुम्ही बघू शकता, ती सर्वसाधारणची आहे. दोन्ही जागा सर्वसाधारणमध्ये आहेत. त्याच्यानंतर विभागामध्ये टोटल 2 जागा आहेत, एक सर्वसाधारणची आहे आणि एक महिलासाठी रिझर्व आहे. त्याच्यानंतर ECBCमध्ये टोटल 1 जागा आहे. अशा पद्धतीच्या सर्वसाधारणच्या कॅटेगरीमध्ये 4 जागा आणि महिलासाठी 30% 1 जागा, अशा टोटल 5 जागा तुम्हाला फार्मसी ऑफिसरच्या या पदमध्ये बघायला भेटल्या असतील. बाकीच्या भरपूर वेगवेगळ्या पोस्ट आहेत, त्याचीसुद्धा पदे तुम्ही तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार चेकआउट करू शकता. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता म्हणून दिलेली आहे ती आता डिस्कस करू आपण. फार्मसी ऑफिसरची काय पात्रता लागणार आहे, कोणते विद्यार्थी जे आहेत ते हे फॉर्म फिलअप करू शकतात, याची पात्रता जी आहे ती डिटेलमध्ये आता आपण इथे बघूया. 23 नंबर आपली पोस्ट आहे गटकची. याच्यामध्ये महाराष्ट्र शासन माध्यमिक उच्च माध्यमिक म्हणजे तुमचं जे 12वी सायन्समध्ये झालेलं पाहिजे. संविधानिक विज्ञानातून B फार्मसी पदवी झाली पाहिजे, म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसी महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. आणि संबंधित विषयाचा 2 वर्षाचा अनुभव, मराठी भाषेचे ज्ञान. आता जे ही सगळीकडे कॉमन आहे ते चालेल, फक्त कधी 2 तर कधी 3 वर्षाचा अनुभव आपल्याला महानगरपालिकेमध्ये दिलेला आहे. जसं की मागच्या ठाणेमध्ये मला वाटतं 3 वर्षाचा अनुभव आहे. बॅचलर ऑफ फार्मसी म्हणजे B फार्मसीचे विद्यार्थी क्वालिफाय आहेत आणि इथं 2 वर्षाचा अनुभव आहे. तिथं 3 आहे, तसं इथं 2 वर्षाचा अनुभव. लक्षात आलं. बॅचलर ऑफ फार्मसी ज्यांचं 4 वर्षाचं डिग्री झालेलं आहे ते विद्यार्थी आणि 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला असणं गरजेचं आहे, मॅन्डेटरी. त्याशिवाय तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकत नाही किंवा तुम्ही पात्र या पोस्टसाठी होणार नाही. अशा पद्धतीची ही महत्त्वाची पात्रता. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे, हे सगळ्यांना आहे. महत्त्वाची फीस 1000 रुपये ओपनसाठी, 900 रुपये कॅटेगरीसाठी, अशा पद्धतीची फीस. बाकी महत्त्वाच्या अटी, सूचना, वयोमर्यादा ह्या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. बाकी स्टेप बाय स्टेप नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टी मी डिस्कस करेल. वयोमर्यादा मिनिमम 18 वर्ष पाहिजे. मॅक्सिमम जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. कॅटेगरीमध्ये असाल मागास विद्यार्थी 43 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. दिव्यांग असाल, अंशकालीन पदवीधर उमेदवार असाल तर 45 वर्ष, 55 वर्ष आणि प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तासाठी 45 वर्षाची हायर एज लिमिट आपल्याला या पदामध्ये बघायला मिळेल. अशा पद्धतीची ही जी आहे पूर्ण महत्त्वाची माहिती आपल्या जी फार्मसी ऑफिसरची पोस्ट आहे त्याच्यासाठी. बाकी टक्केवारीनुसार दिव्यांग आरक्षणाच्या ज्या जागा आहेत त्यासुद्धा इथं तुम्हाला मेन्शन केल्या की कोणती जागा कोणत्या दिव्यांग उमेदवारासाठी असेल, तर ते सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये याच्यावरती दिलेलं आहे. बाकी ज्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, पॅटर्न कसा असेल किंवा
एक्झामचा सिलेबस आणखीन ऑफिशियली डिक्लेअर केलेला नाही. जेव्हा काही महत्त्वाची अपडेट याच्यावरती येईल तेव्हा तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवरती त्याची महत्त्वाची पुढची मी अपडेट देईल. सध्या शेवटची परीक्षेचे स्वरूप तुम्हाला इथे दिलेलं आहे आणि जसे सेक्शनमध्ये परीक्षा होणार आहे महत्त्वाच्या 3-4 सेक्शनमध्ये, तसे सेक्शन मराठीचा सेक्शन असेल, इंग्रजी, जनरल नॉलेज, रिजनिंग आणि टेक्निकलचा अशा पद्धतीचं सेक्शन. त्याच्यानंतर ज्या टेक्निकलच्या पोस्ट आहेत त्याचा अशा पद्धतीचा 4 ते 5 सेक्शनमध्ये त्यांची जी आहे ती एक्झाम अशा पद्धतीचं 120 मिनिटं तुम्हाला दिलेले आहेत. त्या 120 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न जे आहेत ते 200 गुणाची एक्झाम सॉल्व करणं आहे. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत इथं त्याच्यासोबत असा पॅटर्न खाली दिलेला आहे. बाकीची आपली जी फार्मसी ऑफिसरची आहे ती सुद्धा अशाच पद्धतीच्या सेक्शन एक्झाममध्ये जी आहे तुमची परीक्षा राबवली जाणार आहे. त्याच्यानंतर पुढची जी माहिती आहे, काही सेवा प्रवेश नियम आहे ते सध्याच्या घडीला आपल्याला महत्त्वाचे नाहीत. बाकी अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. कॅटेगरीनुसार किती जागा ते तुम्हाला डिस्कस केल्या. पात्रता बी फार्मसी आणि 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बाकी पुढच्या एक्झाममध्ये काही महत्त्वाचे अपडेट सिलेबस विषयी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याची मी अपडेट दिली. आजच्या व्हिडिओ एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुमची काळजी घ्या आणि अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.